हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. नेहमीप्रमाणेच रुद्र जो आहे तो TV बघतो आहे आणि दिल दोस्ती दुनियादारीचं गाणं लागलं की त्याला खूप मजा वाटते. छानपैकी ऐकतो, तो उड्या मारतो. कालच आम्ही मेहंदी लावली होती. आज प्रियंकाच्या मनात आलं म्हणून ती काय करते, तेल लावते थोडंसं आणि माझी सागरवेणी घालून देते. आता माझे केस फार गळाले तर भरपूर वॉल्यूम कमी झालेला आहे केसांचा. तर बघूया कशी दिसते वेणी ते. आणि आपण काय करूया, थोडं सेटिंग सुद्धा बदलूया. म्हणजे इकडचं तिकडे तिकडे म्हणजे कसं होईल, नवीन घर असल्यासारखं वाटेल. सागरवेणी तर प्रियंकाने खूपच छान घातली. माझं केसांचा वॉल्यूम कमी आहे पण तरी पण छान दिसते. पण मला स्वतःच्या हाताने मात्र घालता येत नाही आहे. मी नवीन आणलेला चष्मा घालून बघितला तर रुद्रला वेगळं वाटते. तो माझ्याकडे बघतोय. रुद्रला ना मी बॉल कसा खेळायचा ते शिकवते. बघू द्या त्याला जमतंय की नाही, ते कसा रिॲक्ट करतोय ते. अरे वाह, व्हेरी गुड. कम ऑन किंजल सिटी में एखादं किशोरदांचं गाणं म्हणून मला ना किंजलला त्या गाणं कसं बसवायचं तर तिला शोभेल असं गाणं पाहिजे. माझ्या बेस्टीच फ्रेंड म्हणजे मी असं किंजल समोर जाईन आणि म्हणेन ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस आमचा जसा व्यवसाय आहे तर तो बऱ्यापैकी ठप्प झाला होता. त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारचे काही छोटे छोटे उद्योगधंदे करून बघितलेले. तर त्यापैकी एक मी काय केलं होतं की जी लेडीज इमिटेशन ज्वेलरी असते ना त्याचा पण बिझनेस केला होता. त्याचा बिझनेसचं बघताय त्याच्यातल्या काही वस्तू उरलेल्या आहेत तर त्या मी आता थोड्या क्लीन करून ठेवते. काय उरले ते पण बघून घेते. तर हा बिझनेस जो आहे तर तो खूप फायद्याचा असतो. पण काय आहे की आपण त्याच्यासाठी दुकान असायला हवं. जर तुम्ही घरातून करत असाल तर तुम्हाला जरा वेगळे प्रॉब्लेम येतात. कारण की ज्या लेडीज त्या घेण्यासाठी येतात तर त्यांना असं वाटतं की ही वस्तू भरपूर कमी किमतीत दिली जावी. पण त्यांच्या एवढं लक्षात येत नाही की कुठलाही समोरचा व्यक्ती काही उद्योग करत असेल तर त्याला 4 पैसे मिळावे म्हणूनच करत असेल ना. पण म्हणून नाहीतर बाकी हा व्यवसाय खूप छान आहे. ह्याच्यातून भरपूर तुम्हाला फायदा होऊ शकतो. ज्वेलरीचं करताना मी जवळपास सगळ्याच टाईपच्या ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. मी नेकलेससुद्धा घेतले होते, मंगळसूत्र घेतले होते, आपले जे डायमंडचे इयरिंग्स असतात, डायमंडचे जे मंगळसूत्र असतात ते, बांगड्या, त्याच्यानंतर मुलींचे जे हार असतात ते सगळ्या प्रकारच्या गोष्टी घेतल्या होत्या. आता हा जो नेकलेस तुम्हाला दिसतो हा मंगळसूत्र टाईप आहे, तो 5 पदरचा. त्यातला एकच शिल्लक राहिला आहे आणि बाकीचे कानातले बरेच शिल्लक राहिलेत त्याच्यामध्ये आणि बांगड्यासुद्धा राहिल्यात. ज्या बेंटेक्सच्या बांगड्या असतात त्या जास्त राहिल्यात. आणि बांगड्यांचं कसं असतं ना की आपण वेगवेगळ्या साईजच्या असतात, ते आपण घरातसुद्धा वापरू शकत नाही कारण की आपण सगळ्या साईजच्या जवळपास घेतलेल्या असतात.
त्यानंतर मी मंगळसूत्र घेतले होते. ते मंगळसूत्र हे नॉर्मल टाईपचे पण मंगळसूत्र घेतले होते, जे गोल्डन वाले असतात तेच. त्याचबरोबरीने मी डायमंडचे पण घेतले होते. डायमंडचे जवळपास सगळेच संपले, त्याच्यातलं काही उरलं नाही आहे. पण जे बाकीचे आपले नॉर्मल मंगळसूत्र होते किंवा ज्या वाट्या होत्या सेपरेट, त्या सगळ्या उरलेल्या आहेत. तर हे सगळं करत असताना मला म्हणजे एक अनुभव म्हणून ही गोष्ट चांगली आहे की आपण कुठल्याही प्रकारचा बिझनेस जो आहे, कितीही प्रॉब्लेम आले तर आपण कुठलाही बिझनेस जर केला तरी आपण त्याच्यामध्ये सक्सेस नक्कीच मिळतं. फक्त आपल्याला ते पेशन्सफुली करायला लागतं. जवळपास मी 1 वर्षभर हे केलं होतं आणि मला जास्त सपोर्ट माझे पुण्याची एक बहीण आहे, तर ती गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला आहे. तर तिच्या ज्या कलिग्स होत्या त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्वेलरी घेतली, त्याच्यामुळे तिच्याकडून मला जास्त फायदा झाला. आणि जर म्हणजे शॉप जर टाकलं असतं ना तर मला असं वाटतं की त्याचा बेनिफिट जास्त झाला असता. फक्त शॉपचं कसं असतं की तुम्हाला रेंट पण भरायला लागतं. पण एक होतं की लोक शॉपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग नाही करत, जेवढं तुम्ही घरून जर कुठल्याही प्रकारचा बिझनेस केला ना तर लोक खूप मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग करतात. तर त्यामुळे कुठेतरी घरून करण्यापेक्षा बाहेरूनच बिझनेस केलेला जरा चांगला राहील असं माझा अनुभव आहे एकंदरीत ह्या पूर्ण ओव्हरऑल बिझनेसमधून. आणि त्या टाईममध्ये मी जवळपास वर्षभर बिझनेस केला. तर मला असं वाटतं की कुठल्या प्रकारचे एकच मी ज्वेलरीवर फोकस केला असं, म्हणजे फक्त कानातले किंवा फक्त बांगड्या किंवा फक्त नेकलेसेस, तर बहुतेक जास्त लोकांचा रिस्पॉन्स मिळाला असता. पण कसं असतं ना की आपली स्वतःची चॉईस वेगळी असते, समोरच्याची चॉईस वेगळी असते. एखादी गोष्ट आपल्याला आवडते पण ती समोरच्याला आवडेलच असं नाही. त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण ह्या वस्तू घ्यायला जातो किंवा माल ज्यावेळेस विकत घेतो त्यावेळेस पण आपल्याला अंदाज येत नाही की आपण कुठल्या प्रकारचा माल घ्यायला पाहिजे. आणि त्याचं मार्केट जर पाहाल तुम्ही, होलसेल मार्केटमध्ये जिथून आपण ह्या ज्वेलरीसाठी किंवा कुठल्याही प्रकारचं जे होलसेल मार्केट असतं तिथे बाजारामध्ये अमाप गोष्टी असतात. तर त्याच्यातून स्पेसिफिक गोष्टी सिलेक्ट करणं, त्याच्यासाठी पण एक वेगळा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतरच बिझनेस सुरू करावा. आणि जर तुम्ही शॉप टाकलं तर त्याच्यात कसं होतं की तुम्ही वस्तू जास्तीत जास्त डिस्प्ले करता, त्यामुळं लोकांपर्यंत वस्तू चांगल्या प्रकारे पोहोचतात आणि ह्याच्यातूनच म्हणजे बिझनेसला फायदा होतो. तर ह्या बिझनेसमधूनही तसं मला भरपूर म्हणजे म्हणावा तसा फायदा झाला. फक्त माझ्याकडे स्वतःची जी काही इन्व्हेस्टमेंट होती, मी खूप कमी इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात केली आणि आलेलेच पैसे मी पुन्हा ते जे आहे तर ते नवीन वस्तू नवीन माल खरेदी करण्यासाठी वापरत होते. त्यामुळे बहुतेक मला ह्या गोष्टीचा काही व्यवस्थित अंदाज लावता आला नाही आहे. पण कसं आहे ना की आपल्याला म्हणजे आपला तो बिझनेस करणं हा पिंड नसल्यामुळे ना आपण त्याचे बारकावे लक्षात घेत नाही. हेच जर तुम्ही जे प्रॉपर बिझनेस माइंड असणारे किंवा जे प्रॉपर ज्यांचं घरातूनच बिझनेस आहे अशा लोकांशी डिस्कस कराल तर त्यांना प्रॉपरली ते मॅनेजमेंट करत असतात की किती पर्सेंटेज तुम्ही तुमच्या वस्तू विकत घेण्यासाठी करावं, नवीन माल विकत घेण्यासाठी ठेवावेत, किती पैसे जे आहेत तर तुम्ही स्वतःसाठी बाजूला काढून ठेवू शकता. ते एकंदरीत हे सगळं गणित काही मला व्यवस्थित जमलं नव्हतं, पण लॉसमध्ये तर मी गेली नाही नक्कीच. त्यामुळे हा बिझनेस तितकाच फायद्याचा मला असं आहे वाटतं. फक्त तो तुम्ही शॉपमध्ये करावा नक्कीच. आणि इतरही कुठलाही बिझनेस म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या ड्युरेशनमध्ये असं काळ होतं की म्हणजे आम्ही ऑलमोस्ट बरेचसे वेगवेगळे छोटे मोठे उद्योग करून बघितले. त्याच्यामध्ये आम्ही फुलंसुद्धा विकण्याचा व्यवसाय करून पाहिला. त्यातही बेनिफिट मिळतो, तितकाच फायदा आहे, प्रॉफिट आहे. फक्त तुम्हाला ते मेहनत तिथे करावीच लागणार आहे. मेहनत कुठल्याही बिझनेसमध्ये आहे. तर ह्या वस्तूसुद्धा मला खूप लांबून आणाव्या लागत होत्या. तर ते नेण्या आणण्याचं पण जे प्रॉपर ज्यांचे ज्वेलरी शॉप असतात ना त्यांना ते माल सप्लाय करतात. फक्त त्यांना ते खूप मोठ्या अमाऊंटमध्ये माल परचेस करावा लागतो. आणि जर आपण स्वतः घेऊन गेलो तर आपण खूप कमीपासून अगदी 1000 रुपयापासून सुद्धा होलसेल बाजारातून माल खरेदी करू शकतो.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा मी जो व्यवसाय केला होता त्याचा एक एक्सपिरियन्स शेअर केला आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.